स्वरचित काव्य स्पर्धा साहित्य स्पर्धेत उभा आहे. पण मी थोडा वेळ बघत बसलो, त्याच्या ऐकत बसलो की इथं दर्जेदार काव्य संमेलन चालत काय असं मला थोडंसं जाणवलं. ते मला आवडलं. आता कवितेची सुरुवात करण्या अगोदर मला एक आयुष्यात काही प्रेरणादायी ओळी असतात. त्या ओळी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी म्हणत असतो, मला एक प्रोत्साहन मिळतं. त्या ओळी आहेत अशा, चालता चालता कविता आम्ही सुरू केलेली आहे. चालता चालता चुकली जरी वाट मनाने मात्र भरकडायचं नसतं. चालता चालता चुकली जरी वाट मनाने मात्र भरकडायचं नसतं. वाटा वाटांच्या चक्रव्यूहातून एक ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं. धन्यवाद. मी माझ्या कवितेचं नाव आहे तर वाचा. गोडके मॅडमना माहिती आहे स्वभाव कारण बोलका नाहीये, पण निरीक्षण क्षमता खूप आहे. आणि त्या अनुषंगाने मी तर वाचा कवितेचं नाव आहे तर वाचा. ढाल तलवारीचा काळ होता, ढाल तलवारीचा काळ होता ते आम्हास मान्य असे. ढाल तलवारीचा काळ होता ते आम्हास मान्य असे. स्वतःला बदल रे घड्या, सध्याचा काळ पुस्तक आणि लेखणीचा असे. सध्याचा काळ पुस्तक आणि लेखणीचा असे. शूरवीरांच्या गावनी गाथा, शूरवीरांच्या गावनी गाथा, आजही नतमस्तक त्यांच्या चरणी माझा माथा. गड्या, सध्याचा काळ पुस्तक आणि लेखणीचा असे. वाचन चळवळ पोरकी झाली, वाचन चळवळ पोरकी झाली FB इन्स्टा सोशल मीडियाच्या नादात. वाचन चळवळ पोरकी झाली FB इन्स्टा सोशल मीडियाच्या नादात. स्पर्धा परीक्षेत आजही विचारले जाते कोण मारिले कुठल्या युद्धात. खोट्या अफवांच्या न करती शहानिशा, खोट्या अफवांच्या न करती शहानिशा. खरं सांग गड्या, कोणतं पुस्तक वाचताना झोप आली तुला, झोप आली. सध्याचा काळ पुस्तक आणि लेखणीचा असे. खरं सांग गड्या, खरं सांग गड्या, कोण्या ठिकाणी उघडतील ग्रंथालयाची कवड. सध्याचा काळ पुस्तक आणि लेखणीचा असे. सध्याचा काळ पुस्तक आणि लेखणीचा.